चला मॅचला सुरुवात करा. तत्पूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट आपण करूयात की कलंबोली गावची जत्रा 29 आणि 30 या तारखेला आहे. तर 29 तारखेला संध्याकाळी अक्वाईची पालखी संध्याकाळी 4 वाजता मंदिरामधून निघणार आहे. तर सर्व कलंबोली ग्रामस्थांना आपण विनंती करूया की या पालखीसाठी आपण संध्याकाळी 4 वाजता अक्वाईच्या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहू. प्रभातच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती 6 धाब्यांची बॉल षटकार. कबीर 11 या संघाकडून खेळ करत असताना एकोणतीस तारखेला संध्याकाळी 4 वाजता आईची पालखी निघणार आहे. सर्व ग्रामस्थांना हीच विनंती की आपण वेळेवरती उपस्थित राहा. विनायक पोपटे यांनी चांगली साथ आज समालोचन म्हणून आमच्या सोबत दिली. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून आभार. आणि दुसऱ्या पहिल्याच मॅच मधील विनायक पोपेटा मॅन ऑफ द मॅच होते. त्यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी आपण देणार आहोत. यावेळेस प्रभातच्या पाठमधून ऑन साइडला टंकला बॉल हवेमध्ये मोठा विकेट. बिग फिश इन द नेट. मोठ्या मासा जाळ्यामध्ये सापडला. जे सापलं रचलं होतं, जे ट्रॅप होतं, जे जाळं होतं, त्या जाळ्यामध्ये फसवला आणि प्रभात अंभोरे मैदानाच्या बाहेर. गेजेस गोडाऊनचे मॅनेजमेंट डायरेक्टर सन्माननीय प्रवीणजी जळे साहेब आलेले आहेत. त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. कळंबोली गाव प्रीमियर लीग 2026 शानदार दिमागदार पर्व आणि व्यासपीठावरती मांडण्यापर्यंत आगमन होते. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर निखिल. यावेळेचा बॉल अलॉंग द कार्पेट. एक धाव तो कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट. पहिल्या बॉल वरती 6 धाब्यांची मोहर. त्यानंतर मात्र विकेट. त्यानंतर 2 धाबा. 8 धाबा या स्कोरबोर्ड वरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपला. बॉलिंग ट्रॅक वरती आहे तुषार जळे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल आहे. 8 धाबा 4 बॉलचा खेळ संपलाय. 2च ओव्हरची मॅच आहे. यावेळेचा एक चांगला बॉल पण तिथे पंच सांगतात हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव. धावसंख्या पुढे चालली आहे 9 अंकावरती. चला टॉस केला जाईल. रिया स्पोर्ट्स साठी त्याच्या अगेन्स्ट. कोणती टीम आहे त्यांची? त्यांची कुठली टीम आहे राहुल? तुमची टीम कुठली आहे रे? युनिव्हर्सल 11 आणि रिया स्पोर्ट्स. टॉस केला जाईल दोन्ही कॅप्टनच्या दरम्यान. प्रदीपजी भगत साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. प्रवीणजी जळे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. रिया स्पोर्ट्स स्टेडियम युनिव्हर्सल 11. यावेळेस लॉफ केला फटका मध्ये बॉल जज केला जाईल. इथे जेल सोडल्या. सोपा सरळ जेल सोडलाय. 2 धाबा इथे मिळतील. 2 धाब्याने संघ पुढे चालला. 13 अंकावरती षटक क्रमांक पहिलं संपलं. स्पीडअप करा. टीम मीटिंग घेऊ नका. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. अजून 2 सामने आहेत.
युनिव्हर्सल 11 टॉस जिंकलेला. स्पीडअप करा प्लीज. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबात 13 धाबा. केतन बॉलिंग ट्रॅक वरती. केतन का चेतन? केतन आहे. दोन केतन गडव बंटी पाटील बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न विराटचा फसला. डॉट बॉल. 13 वरती स्कोरबोर्ड स्थिरावला. पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. एका बाजूला कबीर 11 आणि दुसऱ्या बाजूला अर्था युवी स्पोर्ट्स. कबीर 11 बॅटिंगचा निर्णय अंगलटला. पहिलाच बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट. यावेळेस लॉफ केल्या बॉलला क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा, स्वतःला झोकून दिलाय. ड्राईव्ह लगावत कॅच घेण्याचा प्रयत्न होता, पण तिथे झेल सुटलाय. 2 धाबा या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती ऍड होतील. धाबा संख्या 15 या अंकावरती आहे. शॉर्ट प्लेनचा बॉल फिरून मारलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, पण बॉल एका टप्प्याने फरार झालाय. 4 धाबा डीप फाईन लेग सीमा पार. बॉल चालला 4 धाबांसाठी चौकार. एकोणीस धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या. 3 चेंडूंचा खेळ संपला. या ओव्हर्स मध्ये आल्या तब्बल 6 धाबा विराज याच्या बाटमधून. चला स्पीडअप करा प्लीज. यावेळेचा बॉल हलक्याने स्टिअर केला. बॅटन पॅड बदला होता. मनगटाचा चांगला वापर. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरच्या दरम्यान पाहायला मिळाला. 2 धाब्याने संघ पुढे चालला. 21 अंकावरती. 21 धाबा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जसा सत्र संपेलला तसं लगेच कबीर 11 आपण क्षेत्ररक्षणाकडे लक्ष केंद्रित करा. आणि अर्था 11 आपण ही टाइम घेऊ नका, कारण अंधार पडत चाललेला आहे. सूर्य अस्ताच्या दिशेने चाललेला आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. चांगलं सेव्ह केला. चांगली फिल्डिंग आपला फॉलो थ्रू एंड करत असताना एक धाव कंप्लीट आहे. 22 धावा. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल आहे. 22 धाबा. इथे चांगला मोठा फटका आला तर धाबा नक्कीच एक चेसेबल स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे डिफेंडिंग स्कोर पाहायला मिळेल जर इथे षटकार चौकार आला तर कदाचित. हलका हाताने स्टिअर केला. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. आणि इथे 2 धावा आहेत. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2 धाब्याने संघ पुढे चालला. एकूण धावा संख्या 24 धावा. 25चं टार्गेट आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्येचं टार्गेट सेट केला. ते कबीर 11 या संघानं
चला बॅट्समन पाठवा. 5:53 झालेले आहेत. अगदी 20 मिनिटं आपल्याकडे फार फार अवधी आहे. 20 मिनिटामध्ये ही अर्धी इनिंग अजून 2 सामने संपवायचे आहेत. ऑलमोस्ट 6:15, 6:20, 6:25 पर्यंत सनलाइट असते. त्यानंतर चेंडू तुम्हालाच दिसणार नाही. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 आवश्यकता. कल्पेश आणि तुषार ही जोड साकली मैदानाच्या आतमध्ये. प्रारंभिक फलंदाज आणि अनिल नाईक हा पहिला गोलंदाज. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉल घोषित केला. 12 बॉल आणि 24 आवश्यकता. 12 चेंडू 24 धाबा. इथे ऑन साइडला फटका फसला. अलॉंग द कार्पेट एज घेतली बॅटची. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न, तिथे फटका फसला. 1 धावेत या धावसंख्या 4 या अंकावरती. 25 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. राऊंड द विकेट. अनिल नाईकचा बॉल समोर खेचला. व्ही शेप मध्ये शतक्षक वेगाने येतोय. कम्मालीची फिल्डिंग पाहायला भेटूया. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. 9 चेंडू आणि 20चं समीकरण. 5 धाबा या स्कोरबोर्ड वरती आहेत. नऊ चेंडू 20 धाबा. अनिल नाईक किफायती गोलंदाजी पाहायला मिळत्या. यावेळेसचा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा आता प्रयत्न होतोय. फेकी चुकीच्या एंड वरती आहे. 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातील. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 ची आवश्यकता. 8 बॉल 18. सन्माननीय सूर्यकांतदादा जळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करू व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल चाललाय. 6 धाव्यांसाठी कल्पेशच्या बाट मधून षटकार. चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 बॉल 12. तमाम क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचा प्रेम करणारी वरिष्ठ, श्रेष्ठ आणि तरुणाई मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं स्वागत. 7 चेंडू 12 ची आवश्यकता. बॉल फिरून मारला. डिफाईन लेग सीमा पार. बॉल झाला फरार. रन्स मिडल 4 येतोय. कणकडीत चौकार. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता असेल 8 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 8 धाबा.
चांगला बॉलर आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. प्रभात अंभोरे बॉलिंग ट्रॅक वरती. चला स्पीडअप करा प्लीज. 6 चेंडू 8 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल समोर खेचला ऑन दी टो. समोर क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला आणि संपला. तुषारचा केल 5 बॉल आणि सहा चेंडू 8 ची आवश्यकता होती. आता 5 बॉल 8. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित. प्रभावित केला आज संपूर्ण दिवसभर. का बरसला का खेळी राहिल्या. अर्धशतक त्याच्या नावावरती राहिले. दुसरा मॅच बघा. आता गोलंदाजी बघा. आपल्या टीमला फायनलिस्ट बनवायचा तर इथे दाबा डिफेन्स करायच्या. त्या 5 बॉल 8. प्रवीण बॉलिंग बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झाला. इज ऑन स्ट्राईक. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. इथे मात्र चुकीला माफी नाहीये. चुकी केले क्षेत्ररक्षकाने आणि इथे 4 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी केली जाते. थँक्यू. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू 4. तिथे झेलची संधी गमावली. बॉल सेव्ह केला नाही आणि चौकार आलाय. इथे पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतो वेगाने पण नो मॅन्स लँड. बॉल पडतो. 2 धावा इथे कंप्लीट होतील. 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. तीन चेंडू 2 धावा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. फुल टॉस बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2 चेंडू आणि आता 1 धावसंख्येची आवश्यकता. 2 बॉल 1. अमरेला स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवलं जाईल कारण आता कबीर 11 थोडीशी धोक्यामध्ये आली आहे. अर्था युवी स्पोर्ट्स जबरदस्त खेळ दाखवलाय. 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. इथे एक चांगला बॉल. 1 चेंडू आणि 1 ची ही आवश्यकता येऊ शकते पण तिथे पाहणं गरजेचं की काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. आणि कल्पेश हा स्ट्रायकिंग एंड वरती. 2 बॉल 1. आणि इथे शॉप केल्या बॉलला. बॉल पाठीमागच्या बाजूला चाललाय. 4 धाव्यांसाठी चौकार आणि हा सामना जिंकला पहिली फायनलिस्ट टीम. अर्था युवी स्पोर्ट्स ही पहिली फायनलिस्ट टीम बनली कळंबोली गाव प्रीमियर लीगची. अभिनंदन. चला लगेच दुसरी मॅच, दुसरी सेमीफायनल.